हॅलो नमस्कार. भावना क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर क्रिएटिव्ह डिझाईन तुम्ही पहा. तर हे जो काठाचा कपडा उरला होता त्या काठाच्या कपड्यावर आपण एक क्रिस्टल चिडा जे म्हणतात मणी असतात, तर हे मणी आपण याच्यावर सुईदोऱ्याने अटॅच केलेले आहे, म्हणजे हाताने स्टिच केलेले आहे. आणि ह्याची स्लीव्स पाहताय तुम्ही, चिकन स्लीव्स कॉम्बिनेशनमध्ये केलेली आहे आणि साडीचा कलर हा पिस्ता कलर असल्यामुळे आलेला आहे. आणि लुक, या ब्लाऊजचा लुक हा असा दिसतोय पूर्ण. आणि पुढून हा ब्लाऊज असा प्रिन्सेस कट आहे. तर एक टिप सांगायची म्हणजे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला जर असा टक्स दिला नाही मधोमध, तर याची म्हणजे ही कटोरी खूप छान बसते. कप्स टाकायची गरज पडत नाही प्रिन्सेस कट ब्लाऊजला सुद्धा. याची कटोरी फार सुंदर बसते. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आणि ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती म्हणजे एरिया वाईज आमच्या इकडे तरी 350 रुपये जेमतेम देतात, पण 350 रुपये शिलाई आहे याची. आणि ही मी तुम्हाला दाखवलेली डिझाईन तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही नक्की सांगा. क्रिएटिव्ह डिझाईन आहे, मी स्वतः क्रिएट केलेली आहे ती डिझाईन. आणि हा एक ब्लाऊज सेम कस्टमरचा आहे. माझा सिम्पल नेक आहे, सिक्वेन्स ब्लाऊज आहे नॉर्मली. आणि पुढे असा प्रिन्सेस कट आहे, एकदम फिनिशिंगमध्ये प्रिन्सेस कट आहे, दोन्ही बाजूने पाहू शकता. आणि कस्टमरला आतमध्ये एकदम म्हणजे कपडा थोडा उरला असल्यामुळं सिंगल लेअर आवडत नव्हती, मग आपण आतमध्ये अशी अस्तरची जी आहे ती साधी बाही करून घेतली आणि वरतून त्याला आपण उरलेल्या कपड्याची एक काय म्हणतो आपण लेअर स्लीव्स करून घेतली बाहीला. डबल लेअर न करता सिंगल लेअरमध्ये, म्हणजे आतून बी एकदम कम्फर्टेबल वाटलं पाहिजे त्यांना, त्यामुळे ही एक स्लीव्स केली आणि बाहेरून त्याला अशी लेअर स्लीव्स दिली. आणि पुढे सिंपल गोल गळा आहे, याला पण टक्स मारलेले आहे. दोन्ही पण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, सेम कस्टमरचे. आणि बॅक असं सिंपल आहे. ब्लाऊजची उंची साधारणतः 14 इंच 14.5 इंच असेल. तर कसं वाटली तुम्हाला ही डिझाईन तर नक्की सांगा. स्वामी समर्थ. नमस्कार.